आई अंबाबाईची आणि तुळजाभवानीची ओटी आम्ही दोघाही उभयतांनी भरायची ठरवल्यामुळे अंबाबाई करून आता तुळजापूरला चाललो आहे। आणि माझा पालकमंत्री जिल्हा अमरावती जिल्हा, तिथली अंबा मातासुद्धा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि 7 तारखेला त्या अंबामातेची ओटी भरायला जाईल। सर्वांना सुख मिळावं, सर्वांना समृद्धी मिळावी, महिला सबलीकरण व्हावं, महिला सुरक्षित व्हाव्यात, त्यासाठी खरं म्हणजे नेहमीच प्रार्थना केली पाहिजे। नवरात्रीमध्ये ती प्रार्थना करणं आणि त्या प्रकारची काही ॲक्टिव्हिटी करणं हे महत्त्वाचं आहे। मी ह्या नवरात्रीमध्ये 11 तारखेला 5000 मुलींचं कन्यापूजन ठरवलेलं आहे। त्या व्यतिरिक्त 4 तासाचे महिलांना जॉब्स असावेत, यामध्ये गेले काही दिवस आग्रह चालला आहे। मी त्यात यशस्वी झालो। पहिली 25 जणींची 4 तासाच्या नोकरीची बॅच या 9 दिवसामध्ये लॉन्च होते आणि डायरेक्ट टाटा कंपनीमध्ये जॉब्स मिळाले। करता 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 मी खूप कॅम्पेन करून किमान 1000 जणींना 4 तासाचा जॉब मिळावा। म्हणजे ती कॉलेज विद्यार्थिनी असेल तर सकाळचं कॉलेज करून 4 तास काम करेल, ती गृहिणी असेल तर सकाळचं सगळं आटपून 4 तास काम करेल। त्यातून तिला मिळालेले 10-12 हजार रुपये तिला समाधानी मिळेल की मी काही कमवलं, आणि ती तिच्या कुटुंबाला त्याचा सपोर्ट करेल। पण त्यामुळे ह्या सगळ्या नवरात्रीमध्ये असे काही संकल्प आपण केले की मुलींचं शिक्षण झालं पाहिजे, मुली सुरक्षित झाल्या पाहिजे, त्यांना स्वावलंबन, त्यांना स्वसंरक्षण, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अंबाबाईने मला ताकद द्यावी अशी प्रार्थना। आज नेमकं काय साकडं घातले, कारण आगामी विधानसभा आहे, महायुतीसाठी काय साकडं घातले? असं आहे की लोकशाहीमध्ये सरकार आल्याशिवाय तुम्हाला राज्याचे कायदे, राज्याची दिशा, राज्याची धोरणं ठरवता येत नाही, आणि लोकांच्या करामधून गोळा झालेल्या पैशाच्या तिजोरीचा वापर करण्याचे अधिकारी तुमच्याकडे येतात। इतका सोपा अर्थ आहे सरकारने। सरकार काय यायचं तर कायदा काय सरकार नसलेला नाही करू शकत। सरकार काय यायचं तर सरकारी तिजोरीतून समाजाच्या भल्याचे कार्यक्रम करणं। त्यामुळे स्वाभाविकपणे एका बाजूने आज अंबाबाईकडे महिला सुरक्षा आणि महिला सबलीकरणाची मागणी साकडं घालताना सरकार आलं तर हे सगळं करायला आम्हाला बळ मिळेल। तर महायुतीचं सरकार यावं ह्यासाठी तर प्रार्थना केलीच। त्या सरकार येण्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं, कामगारांचं भलं, मुलींचं भलं, महिलांचं भलं, वृद्धांचं भलं, तरुणांचं भलं सगळं आहे। आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे। रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स, सर्व सोयी सुविधायुक्त, रोख खरेदीवर आकर्षक सूट। अधिक माहितीसाठी संपर्क करा